युद्धजन्य परिस्थितीमुळे सगळीकडे गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे आणि अशामध्ये जळगावमध्ये गॅस सिलेंडरचा काळा बाजार होत असल्याचं पाहायला मिळत आहे। गॅस मिळवण्यासाठी प्रयत्नात असलेल्या गरजू लोकांकडून दलाल दुप्पट पैसे घेऊन गॅसचा काळा बाजार करत असल्याचं जळगावमध्ये पाहायला मिळत आहे। जळगाव शहरातल्या जोगळेकर कचेरी या दुकानाच्या तिथे आपण आहोत। या शेगडीवर आणण्याचं कारण असं की अचानक जे व्यावसायिकांना जे सिलेंडरची बंदी घातली, काही न कळवता किंवा असं आता इतकी काही परिस्थिती काही गांभीर्य कळायला पाहिजे किंवा 8 दिवस अगोदर किंवा सूचना काहीतरी असल्याशिवाय आम्हाला काहीच नाही। आम्हाला अशा परिस्थितीत शेगड्या कोणाकडून मागून आणून करावं लागत आहे। आज मी स्वतः बनवायला दिली आहे 2 शेगड्या, कारण ती कशी चालवायची इथपासून माणसांना ट्रेनिंग द्यावं लागतं, कारण कधीच याचं अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही आजपर्यंत। याच्या अगोदर रोज किती गॅस सिलेंडर लागत होते तुम्हाला? आम्हाला तर एक सिलेंडर 2 दिवस मागताय। एक जर कमर्शियल सिलेंडर मला 2 दिवस चालतं, 2 ते 2.5 दिवस। व्यवसायावरती काही परिणाम झाला? 40% परिणाम झाला आहे, कारण लवकर माल निघत नाही याच्याने। ग्राहक परत जातोच ना, मोठ्या ऑर्डरी घेता येत नाही आम्हाला, नाही सांगावं लागतं, काही नसतं। काही वेळा नाराजी होते गिरायकांची, कारण तो या आशेने येतो की माझ्याकडे केव्हाही त्वरित मिळतील तयार, अशी आशा असते। कारण गॅस असला तर इतक्या पटकन देता येतं, 10 ते 15 मिनिटात एक गाडा निघाला। आता याला 20 ते 25 मिनिटं लागतात इथे गाडा तयार व्हायला, त्याच्यावर वाट द्यायचं नाही। परत कढई लहान ठेवावी लागली, कारण तेवढं त्याच्याने याचा लाकडापासून एवढं ऊर्जा मिळत नाही जेवढी गॅसची असते। तेवढा हा फरक। सिलेंडर मिळवण्याचा काही प्रयत्न केला आपण? प्रयत्न केला, पण तेवढा 2 नंबरचे पैसे मी देऊ शकत नाही। 1000 रुपयाचा सिलेंडर 2000, 1800 काही मागतात, आणि ते मागतात म्हणजे कोणी देणारा नाही आहेत, मध्ये मीडिएटरच फिरत राहतात। मीडिएटरांकडून मला काही घेता येत नाही असं। चंद्रशेखर नेबे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.